अकोट ग्रामीण पोलिसांनी गोवंश तस्करीचा गंभीर प्रकार उघडकीस आणला आहे। अंजनगाव अकोट मार्गावर टाटा एसी वाहन पकडून कत्तलीसाठी नेले जात असलेले 2 गोवंश जप्त करत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। अकोट ग्रामीण पोलिसांच्या सतर्कतेमुळे गोवंश तस्करीचा गंभीर आणि बेकायदेशीर प्रकार उघडकीस आला आहे। पोलीस स्टेशनमध्ये असताना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार अंजनगाव येथून अकोटकडे कत्तलीच्या उद्देशाने गोवंशाची वाहतूक केली जात असल्याचे समोर आले। माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हालचाल करत ग्राम दिवठाणा फाटा परिसरात नाकाबंदी केली। सकाळी 7:30 ते 8 वाजे दरम्यान अंजनगाव रोडवरून येणारे संशयित टाटा एसीई वाहन थांबवून पंचासमक्ष तपासणी करण्यात आली। वाहनाच्या मागील बाजूस 2 गोवंश जनावरे निर्दयतेने बांधलेली आढळून आली। चालकाकडे गोवंश वाहतुकीसाठी आवश्यक परवाने मागितले असता त्याच्याकडे कोणतेही वैध कागदपत्र नसल्याचे निष्पन्न झाले। यावरून हे जनावरे अवैधरित्या कत्तलीसाठी नेले जात असल्याची खात्री पोलिसांना पटली। चौकशी दरम्यान आरोपीने आपले नाव सय्यद अशफाक सय्यद मुश्ताक, वय वर्ष 37, राहणार नवगाजी प्लॉट अकोट असे सांगितले। पोलिसांनी तत्काळ कारवाई करत टाटा एसी वाहन अंदाजे 2 लाख रुपये आणि 2 गोवंश अंदाजे 30,000 रुपये असा एकूण 2,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। आरोपी विरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे निखिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। गोवंश तस्करी विरोधात प्रशासनाची भूमिका कठोर असल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे।